मी जरा गॅस पण मी कमी ठेवते. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्त पैकी भेंडी, ते पण दह्यासोबत, म्हणजे दही भेंडी. एक आगळी वेगळी रेसिपी, आणि ते पण न आवडणारी लोक पण चाटून पुसून खातील ताट. चला तर आपण सुरुवात करूया. चला तर आपण पहिले भेंडी कापण्यापासून सुरुवात करूया. बघा, पहिले भेंडी कापायला घेते आणि मग बाकीची प्रोसिजर आपण हळूहळू करू. हे मी आधी धुवून ठेवले होते भेंडी, आता कापते. कापून घेते, जास्त बारीक नाही कापत, मीडियमच साईज घेते. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता भेंडी अर्धी कापलेली आहे, बाकीची अर्धी आता कापते. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी कापून झालेल्या आहेत भेंडी. आता आपण गॅस पेटवून घेऊ. कढई मी ठेवलेली आहे आणि चांगल्यापैकी आता भेंडी भाजून घेऊया. आणि काय काय मी घेतलेलं आहे बघा. पहिले कांदा घेतलाय, लसूण, आलं, कोथिंबीर, एक मिरची, हे आपले काय म्हणतात, हे मसाले, गरम मसाले, हे आपला लाल तिखट मसाला, जिरा मसाला, बेसन किंचितच आपल्याला टाकायचं आहे, हे दही आणि आपले रोजचे मसाले घेतलेले. चला तर आता आपण तेल टाकूया. कढई ऑलरेडी गरम, का गॅस फुल आहे, लगेच कढई गरम होते. तेल टाकले, लागलीच आपण भेंडी पण टाकून घेऊया. एक नंबर. किंचित आपण ह्याच्यात हळद टाकून देऊया. टाकली आणि थोडस मीठ. नंतर आपल्याला मीठ टाकायचंच आहे, तरी पण आपलं थोडस मीठ टाकून देऊया. चला तर आता आपण चांगल्यापैकी मस्तपैकी फ्राय करून घेऊया. एक नंबर. छान मस्तपैकी फ्राय होत आहेत. तो आपण एक काम करून घेऊया, मी बारीकच गॅस करते. हे फ्राय होत होत आपण एक काम करूया. हे आपलं दही आहे, ते नंतरच आपल्याला हे ह्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्या आधी आपण हे सगळे मसाले टाकून घेऊया. जसं धन जिरं पावडर आहे, हे आपला गरम मसाला, हा तिखट मसाला, आपला धन जिरं पावडर, हे सगळं चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया. आणि लागले किंचित बेसन, म्हणजे घटसर होतो, छान टेस्ट लागते. माझं अमाऊंट क्वांटिटी जरा कमी आहे भेंडीची, म्हणून थोडंच घेतलंय मी. आणि थोडस किंचित हळद. पहिले चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया आणि एका साईडला मुरवायला ठेवूया. छान पैकी त्याचा कलर पण छान झालेला आहे, एक नंबर. आणि त्याला आता मी साईडला ठेवते. आता झाकून ठेवते आणि आपला आता हे हळूहळू भाजते. हे भेंडी मस्त पैकी फ्राय होते. या लागलीच आपण आता कांदा पण कापून घेऊ. बघा, पैकी बारीक बारीक जसं शेप पाहिजे तसं तुम्ही कापू शकता. तसं काय नाही, उभं जसं पाहिजे तसं. मी बारीकच कापते. बघा, हे बघा मित्रांनो, मस्त पैकी भेंडी एक नंबर भाजलेली झालेली आहे. आणि आता आपण काढून घेऊया. एकदम बारीक गॅस करते, जास्त गॅस नाही ठेवत.
ताटामध्ये काढून ठेवते आणि ह्याच्यामध्ये आता तेल टाकून ठेवते. आपल्याला बाकीचा आता कांदा बिंदा भाजून घ्यायचा आहे. 2-3च टाकते, जास्त नाही. आता तेल जेव्हा गरम होईल तोपर्यंत मी मिरच्या कापून घेते बारीक बारीक. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी मिरची कापून झालेत, कांदा कापून झालाय, कढीपत्ता घेतलाय. आता मी पहिले कढीपत्ता टाकून घेते. मी काय बारीकच आज ठेवली, जास्त नाही, कारण मला लसूण पण सोलायचा आहे. कांदा पण तसंच टाकून देते. मग हळूहळू आपला कांदा भाजून होतोय. कांदा आपला भाजून होतोय तोपर्यंत मी लसूण सोलून घेते. भेंडी माझी कमीच आहे, त्या हिशोबाने मी लसूण घेते 4-5 कुड्या आणि आलं लसणाची पेस्ट करून मग कांद्यामध्ये टाकून देते. हे बघा, मस्त पैकी लसूण. इथं आपला कांदा पण बसतोय. कांदा छान पैकी भाजला, आपण मग मिरची टाकू. हे बघा मित्रांनो, 4-5च कुड्या घेतल्या आणि आता मी ठेचायला घेते. लागली त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकते. मग चांगला मस्त पैकी भाजून होतोय कांदा. छान पैकी आता चांगले एकजीव करते. लागलीच आता याच्यामध्ये मिरची पण टाकते. गॅस जरा मी फास्टच ठेवलाय. चला आता आलं लसणाची पेस्ट करते. थोडस आलं टाकते म्हणजे की मस्त पैकी आपली पेस्ट तयार होते. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आलं लसणाची पेस्ट झालेली आहे. इथं कांदा पे आपला छान 1 नंबर भाजलेला आहे. आणि चला आता आपण मस्त पैकी आता एकजीव करते आणि सगळे जे मसाले होते थोडे थोडे आता टाकून देते याच्यामध्ये. जसं आपला गरम मसाला आहे थोडं टाकते, आपला धना जिरा पावडर हे पण टाकते, थोडस आपला लाल मिर्च पावडर आणि आपला हा घरचा मसाला थोडस. त्याच्याशिवाय चवच नाही मग घरच्या मसाल्याशिवाय. ते थोडं टाकलं. आता हे एकजीव करून घेते. लागले आता आपलं हे जे आपण मिक्स करून ठेवलं होतं दह्याचं, आता ह्याच्यामध्ये टाकून देते. त्याच्याशिवाय आता चवच नाही. लागली जरा गॅस पण मी कमी ठेवते, कारण कांदा चांगला भाजून झाला आहे. वा, काय कलर आणि तुम्ही टेक्स्चर बघू शकता. मस्त तेल सुटलंय दह्याने. 1 नंबर. लागलीच आता आपण भेंडी टाकून देऊ. तुम्ही कलर बघू शकता कसं छान आलाय कलर. आता मी भेंडी टाकते. वा, 1 नंबर. लागलीच आता मी किंचित मीठ टाकते. आधी भेंडीत मीठ टाकलं होतं पण जरा थोडंफार आता टाकून देते. मस्त. आणि थोडस आता मी किंचित पाणी टाकते. म्हणजे पाणीने जरा चांगलं आपलं भेंडी शिजून निघेल. आपण फक्त भाजलं होतं, बारीकच गॅस ठेवते. आधी आपण दह्याचं होतं ते सगळं पुसून घेते.
आता मी गॅस फुल करते आता आणि झाकून ठेवते फक्त 2-3 मिनिटासाठी, जास्त नाही. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आपली भेंडी आता बघूया तयार झाली की नाही. आता 2-3 मिनिटं झालेली आहे. तर चला उघडून बघूया आता. मस्तच एक नंबर कलर छान आलेला आहे. आता मी गॅस पण बंद करते आणि लागलीच थोडीशी कोथिंबीर पण टाकून देते. चला तर आपण बघूया कशी आपली भेंडी दिसते आता. बघा एक नंबर भेंडी दिसायला लागली. मसाला तर एक नंबर झालेला आहे. एक नंबर. मग कसं वाटली आजची डिश दही भेंडी? नक्की एक वेळ घरी ट्राय करून बघा आणि डिश कशी झाली कमेंट करून ते पण नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.